मित्रांनो IPL जबरदस्त चालू आहे व मित्रांनो जबरदस्त असं एंटरटेनमेंट या IPL मधून होत आहे व मित्रांनो आज म्हणजे 24 तारखेला मुंबई वर्सेस गुजरातची मॅच आहे व मित्रांनो या मॅचसाठी आपण दोन्ही टीमांचे प्लेइंग 11 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो मॅच डिटेल्स आणि काही प्रेडिक्शन सुद्धा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला व्हिडिओला करू सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जी क्रिकमार। तर मित्रांनो पहिलं जर आपण मॅच डिटेल्स पाहिले तर मित्रांनो ही मॅच ही 24 तारखेला म्हणजे आज होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो या मॅचचा टाइम मित्रांनो संध्याकाळी 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही मॅच नंबर 5वी मॅच आहे, म्हणजे ही नंबर 5 मॅच आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही मॅच ही नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजेच गुजरातच्या होम ग्राउंडवर होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो आता आपण जर दोन्ही टीमांचे प्लेइंग 11 पाहिले तर मित्रांनो आपण पहिल्यांदा आता मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून ओपनिंगला रोहित शर्मा व ईशान किशन येणार आहेत। मित्रांनो दोघेही जबरदस्त असे ओपनर आहेत। त्याच मित्रांनो रोहित शर्मा यावर्षी कॅप्टन आहे, म्हणून रोहित शर्मा जबरदस्त असा परफॉर्मन्स यावर्षी देऊ शकतो, कारण मित्रांनो रोहित शर्मावर यावर्षी कॅप्टन्सीचा दबाव नसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो ईशान किशन ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे। 3 नंबर जर मित्रांनो आपण पाहिले 3 नंबर मित्रांनो तिलक वर्मा, त्याचबरोबर 4 नंबर हार्दिक पांड्या मित्रांनो, कारण आता सूर्यकुमार यादव हा इंजर्ड आहे, त्यामुळे मित्रांनो 4 नंबर हार्दिक पांड्या खेळणार आहे। मित्रांनो सूर्यकुमार यादव ह्या मॅचसाठी उपलब्ध नसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो 5 नंबर जर आपण पाहिलं तर मित्रांनो टीम डेव्हिडने मागच्या वर्षी जबरदस्त मित्रांनो मॅचेस फिनिश केल्या होत्या। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर त्यानंतर मित्रांनो डेवॉल ब्रेविस, त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं नेहाल वदेरा, पियुष चावला, नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह व लुक वूड। तर मित्रांनो ही आहे मुंबई इंडियन्सची गुजरात विरुद्धच्या 5व्या मॅचसाठी प्रोबेबल प्लेइंग 11। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाहिले तर मित्रांनो इम्पॅक्ट प्लेअरमध्ये अर्जुन तेंडुलकर व आकाश मडवाळचे नाव आहे, म्हणजे या दोघांपैकी कोणी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकते। त्यानंतर मित्रांनो आता जर आपण गुजरातची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो गुजरातची प्रोबेबल प्लेइंग 11 मध्ये ओपनिंगला शुभमन गिल, त्याचबरोबर वृद्धिमान साहा। मित्रांनो शुभमन गिल ही जबरदस्त परफॉर्मन्स मागच्या वर्षी शुभमन गिलने केला होता, त्याचबरोबर वृद्धिमान साहाने जबरदस्त असा परफॉर्मन्स मागच्या वर्षी केला होता। मित्रांनो 3 नंबर केन विलियमसन, त्याचबरोबर मित्रांनो 4 नंबर विजय शंकर। मित्रांनो ह्या वर्षी हार्दिक पांड्या हा मुंबईत गेल्यामुळे 4 नंबर विजय शंकरला चान्स भेटणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो 5 नंबर जर आपण पाहिलं मित्रांनो डेव्हिड मिलर, 6 नंबर शाहरुख खान, 7 नंबर राहुल टिवटिया, त्याचबरोबर मित्रांनो 8 नंबर राशिद खान, 9 नंबर जोश लिटल, त्याचबरोबर उमेश यादव व मोहित शर्मा। मित्रांनो अशी गुजरातची प्लेइंग 11 होणार आहे। मित्रांनो त्याचबरोबर आपण जर आता मॅचसाठी प्रेडिक्शन केलं तर मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन आहे की ईशान किशन हा या मॅचमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त रन करेल। त्याचबरोबर मित्रांनो जसप्रीत बुमराह या मॅचमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट घेईल। त्यानंतर मित्रांनो माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की गिल 40 किंवा 40 पेक्षा जास्त रन करेल। त्याचबरोबर मित्रांनो माझी चौथी प्रेडिक्शन ही आहे की मोहित शर्मा हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट घेईल। व मित्रांनो 5वी आणि लास्ट प्रेडिक्शन माझी ही आहे की मुंबई इंडियन्स ही मॅच जिंकेल। तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपले देव पाहत राहा। बाय बाय।